आणि म्हणून आपली संस्कृती आणि आपली भाषा याचं संवर्धन करणं हा आमचा अजेंडा आहे. म्हणजे मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला भाजपबद्दल बोलायचं आहे. भाजप हा निवडणुकांचा पक्ष आहे किंवा निवडणुकांची फॅक्टरी असं वारंवार म्हटलं जातं. निवडणुकांमध्ये भाजप खूप ॲक्टिव्ह होतो आणि मग निवडणुका आल्या की भाजप सगळी साधनसूचितासुद्धा बाजूला ठेवतो, असा हा वारंवार. आता मागे अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत युती केली, अकोटमध्ये MIM सोबत युती केली. तर भाजप फक्त सत्तेसाठी मग काय या सगळ्यांसाठी जवळ करणार आहे? असं आहे की काही लोकलाइज घटनांवर आणि त्याची पूर्ण घटना कोणी समजून नाही घेत. आता आपण उदाहरण पाहू अकोटचं. त्या अकोटमध्ये नाही, अकोटमधल्या एका छोट्याशा नगरपालिकेत 15-17 हजार मतं आहे. तिथे आमचा नगराध्यक्ष निवडून आला, आमची लेडी नगराध्यक्ष निवडून आले आणि तिथे खाली काही सीटा आम्हाला कमी मिळाल्या आणि म्हणून आम्ही युती केली अजितदादांच्या राष्ट्रवादीशी. पण त्याच वेळी अजितदादांच्या राष्ट्रवादीने पोस्टपोल अलाइनमेंट जे रजिस्ट्रेशन करावं लागतं त्यात त्यांनी MIM ला घेतलेलं होतं. त्यामुळे टेक्निकली MIM ची युती आमच्याशी झाली. जसं आम्हाला समजलं आम्ही म्हटलं मान्य नाही, ती तोडली आम्ही आणि आमच्या आमदाराला त्या ठिकाणी आम्ही सस्पेन्शनची करणे दाखवा नोटीस दिली, सस्पेन्शनची नोटीस दिली. तसंच अंबरनाथमध्ये देखील आपण बघितलं असेल, हे जे काही काँग्रेसमध्ये जे काही निवडून आले लोक, यातले अर्धे लोक असे आहेत की ज्यांना आमचे होते ते आम्ही तिकीट नव्हतं देऊ शकलो म्हणून तिकडे जाऊन लढले. तिथे आमचा अध्यक्ष आला, खाली लोक कमी आले. या सगळ्या लोकांनी म्हटलं की आम्हाला काँग्रेस सोडून भाजपमध्ये यायचं आहे. जसं काँग्रेसला समजलं तसं काँग्रेसने प्रिएम्प्ट केलं. कारण असं सगळेच पक्ष करतात की कोणी सोडणार असेल त्याला काढून टाकतात. तसं काँग्रेसने प्रिएम्प्ट केलं आणि काँग्रेसने त्यांना काढून टाकलं. त्यांना आम्ही आमच्या पक्षामध्ये घेतलं. ही काही काँग्रेसची युती नाही. पण माझं त्याच्यावर देखील नाराजी आहे. मी माझी नाराजी स्पष्टपणे सांगितली की काही कारण नाही आपण काँग्रेस, ठीक आहे, आता त्यांना पक्षात घेतलं त्याचं स्वागत आहे, त्याचा मला काही विरोध नाही आहे. पण आपण तिथे जर शिवसेना आहे तर भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबतच जायला पाहिजे आणि मी तसे अतिशय कठोर आदेश हे दिलेले आहेत आणि प्रदेश अध्यक्षांनी विनंती केली आहे की आपण अंबरनाथमध्ये शिवसेनेसोबतच जायला पाहिजे. त्यांनी तिथे वेगळी सत्ता स्थापन करण्यासाठी वेगळ्या मूव्स केल्यात त्यांनी. अजित होईल सगळं बरोबर होईल, सोबत राहू. पण हे MMR रिजनमध्ये काय धुसफूस सुरू असते नेहमी शिवसेनेसोबत? दोन जेव्हा कॉम्पिटिंग पार्ट्या असतात ना तेव्हा अशा गोष्टी होत असतात. पण असं मधल्या काळात आम्ही बघतो राज्य सरकारमध्ये या गोष्टींची थोडी आम्हाला दिसून येते. राज्य सरकारमध्ये नाही, बिलकुल नाही. राज्य सरकारमध्ये आम्ही एकत्रित आहोत, एकत्रित निर्णय घेतो, इथे काही अडचण नाही. त्याची पुढची 3 वर्ष आता कुठल्याच राज्यात निवडणुका नाही आहेत. निवडणुका असल्या की जरा या सगळ्या गोष्टी थोड्याशा पीकला येतात, मग थोडीशी वादाची प्रसंग तिथे येतात. 3 वर्षात आगामी काळामध्ये महाराष्ट्रात आता ही जी 2 निवडणुकांमधली कटुता झाली आहे याचा परिणाम आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष करून तुमच्या युतीवरती बघायला मिळेल? बिलकुल मिळणार नाही. महाराष्ट्रामध्ये पुढची 3 वर्ष ही विकासाची वर्ष असतील. सगळ्या क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व कार्य आम्हाला करायचं आहे. प्लॅन तयार केला आहे, तो आम्ही एक्झिक्यूट करतोय. मी असं म्हणेन की पुढची 3 वर्ष महाराष्ट्र बदलवणारी 3 वर्ष असतील. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद अनिलजी. आज आपण आम्हाला वेळ दिलात आणि टू द पॉईंट गप्पा झाल्यात आणि आज तुम्ही अगदी त्याच आक्रमकतेने आमच्याशी पुन्हा एकदा बोललात. तुमचे खूप खूप धन्यवाद.